खरं म्हणजे मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानेन, कारण उच्च पदस्थ लोकांनी अफवा पसरवणं आणि देशहिताविरुद्ध बोलणं हे अतिशय निषेधार्ह आहे। आणि ज्या प्रकारे राहुल गांधी कुठल्याही पुराव्याबिना चीनने आपली भूमी बळकावली आणि भारत विरोधी म्हणजे ज्या भाषेत पाकिस्तान किंवा चीन बोलतं त्या भाषेमध्ये ते त्या ठिकाणी बोलतात, ट्विट करतात, कुठलाही पुरावा देत नाहीत आणि त्यातनं देशाची बदनामी होते। जे आमचे फोर्सेस आहेत जे इतक्या भयानक -40 डिग्री टेम्परेचरमध्ये ते आपल्या सीमेचं रक्षण करतात आणि तुम्ही इथे बसल्या बसल्या सांगता की सीमेची जागा गेली। त्यामुळे मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना योग्य सल्ला दिलेला आहे, चांगल्या प्रकारे झापलेला आहे। आता तरी राहुलजी सुधारतील आणि अशा प्रकारचं भारत विरोधी वक्तव्य देणं बंद करतील असा मला विश्वास आहे।